नमस्कार, मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे पन्ह. चला तर मग पन्ह्यासाठी लागणारे साहित्य पाहू. इथे घेतलेले आहेत 3 मध्यम आकाराच्या कैऱ्या. कैरीचा गर जेवढा राहिला, 1 वाटी राहिला तर आपल्याला त्याच प्रमाणाने 1 वाटी साखर घ्यायची आहे. फोडणीसाठी तूप लागणार 1 चमचा, पाव चमचा जिरे. इथे गव्हाचे पीठ घेतले आहे मी अर्धा चमचा, वेलची घेतली आहे 2-4, पाव चमचा हळद घ्यायची आहे, पाव चमचा मीठ घ्यायचे आहे. इथे वाळा पण घेतलेला आहे आपण आणि वाळा हा रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचा आहे. इथे मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या. आता कैरीला सोलून घेऊ. हे पन्ह आपण फोडणीचे करत आहे. कैऱ्या तेलकट असल्याच्याने लवकर सोलल्या जात नाही. इथे आपल्या कैऱ्या सोलून झाल्या. आता कुकरला वाफलायला ठेवू आपण. पाणी कुकरमध्ये पाणी टाकायचे आहे, भांड्यात पाणी टाकत नाही आहे. इथे कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊ. कुकर थंड होईपर्यंत आपण वाळा मिक्सरमधून वाटून घेऊ. हे आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. कुकर थंड झालेला आहे. कैऱ्या छान शिजल्या आहेत. इथे आपण कैरीचा गर काढून घेऊ. मी हातानेच काढत आहे. तुम्हाला चमचा वापरायचा असेल तर तुम्ही चमचा पण वापरू शकता. हा गर आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊ. यामध्येच आता आपण हे वाळ्याचं पाणी टाकू. वाळ्याचं पाणी होतं आपलं अर्धा पाऊण वाटी असेल. कणिक गव्हाचे पीठ अर्धा चमचा आणि साखर हे मिक्सरला छान फिरवून घेऊ. आपण इथे सगळं साहित्य मिक्सरला फिरवून घेऊ आणि हा गर 1 वाटी जरी आपण मोजला नाही तरी तो 1 वाटी होताच. इथे आपला गर मिक्सरमधून फिरवून झालेला आहे. बघू शकता तुम्ही, सॉफ्ट निघालेला आहे. कुठे गुठळी किंवा पीस वगैरे राहिलेलं नाही आहे यामध्ये. हा पण पदार्थ पितरांच्या पानावर अक्षयतृतीयेसाठी असतो, म्हणून आपण या पन्ह्याला फोडणी देत आहे. चला तर मग फोडणीची तयारी टाकायचं आहे. जास्त नाही, थोडंसं एखादा वाटी पाणी टाकून घेतलं. पाणी टाकल्यानंतर थोडंसं हलकंसं एक फिरवून घेऊ मिक्सरला. 1 चमचा तूप, जिरे, हळद, आणि कैरीचा गर.
टोटल कैरी शिजेपर्यंत तर पूर्ण पन्ह तयार होईपर्यंत आपल्याला अर्धा लिटर पाण्याची गरज पडते. चिमूटभर मीठ टाकायचे. मीठ टाकल्याने चव खूप छान लागते. उकळल्यानंतर पातळ होईलच ते, नाही झालं तर थोडंसं पाणी घालू शकता. आपण याच्यात गव्हाचे पीठ वापरलेले आहे म्हणून याला घट्टसरपणा येणारच आहे. इथे आपले पन्ह 15-20 मिनिट उकळून झालेले आहे. वेलची पूड टाकू. गॅस बंद करू. इथे आपले पन्ह तयार झालेले आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशा छान छान रेसिपीसाठी मेहरा माई की रसोई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशा छान रेसिपी बरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात रहा. धन्यवाद.